Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सांगतो ना बाबा, सांगतो ना. आताच उघडं केलं होतं, काहीच नाही शिल्लक ठेवायचं. मग देवेंद्र फडणवीस मायात काय फरक? त्यांनी सगळे डाव उघडे पाडे दरेकरच्या हाताने अभियान राबू. हे जेलमध्ये मला घालायचं त्याचंच काम. आता आमच्याच मॅटरमध्ये आम्हालाच गुतायला. काय मॅटर आहे आमचं ते? काय आहे त्यात बदनामीसारखं? छत्रपतीची इतिहास दाखल आणि काय आहे त्यात बदनामी? छत्रपतीसाठी, हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे ही 1 इंच मागे सरकारला नाही. आणि त्याच शंभूराजांचा इतिहास या पठ्ठ्यान दाखिल्याला किंवा आम्ही त्या 2-3 जणांना दाखिला. काय अपमान आहे त्याच्यात? चल जेलला तर जेलला चल. देवेंद्र फडणवीस तुला नेतो बघ, नेतो का नाही. तू बी 2-4 मॅटर मध्ये सापडणार आहे मला. आता उद्यापासून मी बी कामाला लागवतो. मग तुम्हाला खेटायचं ठरलं ना तुम्ही मला सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरू शकत नाही ते. कशाचे भरीता, कशाचे भरले ते बी मी काढतो आता माहिती जरा. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा इतिहास दाखवलेलं भरू शकत नाही. हा नाटक करता आणि जेलला टाकता. असलं कसलं वॉरंट असतं रे? असलं वॉरंट असतं होय? हा आम्हाला वेळ पाडून दिला, आम्हाला टप्पे पाडून दिले, इतके भरा इतक्या दिवसात, मग ठीक आहे बा. डायरेक्ट वॉरंट. काय न्यायपालिका त्या देवेंद्र फडणवीसावर चालायला लागली. आम्ही सन्मान केला ना न्यायपालिकेचा. आता 2 तारखेला नसतोय, चल हट. नाही येत चल बघू काय होईल. होऊन दे काय व्हायचं. देवेंद्र फडणवीस टाकायला न्यायपालिकेने बोलविलं असताना मग आलो असतो. न्याय मंदिराने बोलविलं असतं तर आलो असतो. न्यायपालिकेनेच बोलविलं, पण देवेंद्र फडणवीसकडे ते खातंय. देवेंद्र फडणवीसने दबाव टाकलाय आणि देवेंद्र फडणवीस बोलले. याचा अर्थ यासाठी त्याला गठलो नाही म्हणून याच्यात त्यांनी गठले ना. देवेंद्र फडणवीस मी तुझ्यासाठी येतच नाही बरं. आता होऊन दे काय व्हायचं ते. होऊन दे. वॉरंट या आधीचे वॉरंट तुम्ही चुकवले किंवा ते अटेंड नाही केले म्हणून शेवटी पर्याय नसतो तेव्हा कोर्ट अटक वॉरंट टाकत असतो. म्हणजे तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकले नाही तर इथून तुम्हाला कोर्टासमोर उभं करा. का मला आधी काही सांगितलं का? आधी 15 वर्षात नाही. डायरेक्ट वॉरंट काढलेले ते बघा, ते मागचं काढ्यात. काय धंदा आहे रे देवेंद्र फडणवीस? जाऊ द्या म्हणलं त्यावेळेस, नको सांगायचं देवेंद्र फडणवीसचं नाव नको घ्यायला. मला त्याच वेळेस माहित झालं देवेंद्र फडणवीस करायला लावलं. मी 13 ऑगस्टला तुम्हाला नाव बी सांगणे. कुणी सांगितलंय मला? ते देवेंद्र फडणवीसच्या जवळच्या माणसाने सांगितलं की हे त्यावेळेस त्यांनीच काढायला लावलं उकरून सगळं. काढा म्हणे, कुठंच गुतत नाही. तरी मी त्यावेळेस नाव नाही घेतलं, जाऊ द्या म्हणून. तरी डायरेक्ट कसं अटक वॉरंट काढू शकता तुम्ही? मला नोटीस आहे का? नाही. तरी काढलं. तरी मी सन्मान केला न्यायालयात. याला पाहिजे, संविधानाला मानलं पाहिजे, कायद्याला मानलं पाहिजे, न्यायपालिकेला मानलं पाहिजे. कोर्ट हे मंदिर आहे, न्याय मंदिर आहे, आपण जायचं. मी गेलो का नाही? गपचीप गेलो, कोणाला नाही सांगता. आमचे लोक लय बोलले मला पुण्यातले, तुम्ही एकटे कम आले, तुमच्या जीवाला धोका आहे. आम्ही सगळे आलो असतो तर आम्हाला कम नाही सांगितलं. तरी मी नाही सांगितलं, मला गर्दी होईल न्यायालयाच्या आवारासमोर, गर्दी नको. गेलो. परत वॉरंट काढता म्हणजे काय? मी जामीन घेतली की नाही आता सर? 1 महिनाभर बी जामीन चलत नाही काय? ते काय पिक्चर थिएटरचं तिकीट आहे का? एकदा पिक्चर बघितलं डबल चलत नाही. जामीन घेतली ना मी आता, तरी पुन्हा मला अटक वॉरंट काढणार म्हणजे काय? मग हे आता मला ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस करायला लागलं, सांगावं लागलं. कारण ते खातं त्याच्याकडे, विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, सांस्कृतिक त्याच्याकडे, गृह त्याच्याकडे. आणि तिन्ही बी पोलीस चालवणे त्याच्या हातात आहे, राज्यातले कोर्ट चालवणं त्याच्या हातात आहे. आणि ते हे करून घ्यायला लागला. आणि मी 2 तारखेला येत नसतो. तू ताठर आहे ना, तो आता सत्ता आहे म्हणून, तर मी बी ताठर आहे. होऊन दे काय व्हायचं, जे व्हायचं. तुला जे करायचं ना आता, तो आणि फडणवीसने ठरलेलंच आहे. फडणवीसने आणि भुजबळनी दंगली काढायच्या, गडीव दंगली. होती, पण आमचा त्यात काही संबंध नाही. मी कधी खोटा बोलत नाही ना. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, तुम्ही नव्हता त्यावेळेस, मी आधीच सांगितलं की आम्ही छत्रपतींचा इतिहास दाखवलाय. काय नाही, आम्ही तिघं, मी सगळं रितसर सांगितलंय. सगळं नव्हतं असं नाही. खाजगी माणसाचे पैसे होते, आम्ही महाराज म्हणून आहेत, त्यांनी मी ते खाजगी घेतले, त्यांनी त्यांच्या हिशेचे भरले, त्यांच्या माणसाचे. मला खरं बोलायची सवय, आणि मी माझ्या माणसाचे भरले. मग हे आमचा तिसरा होता, तो म्हणला मी त्यांचे भरतो बा, त्यांना चेक देतो. म्हणलं बरं. तेव्हा मग ऐकण्यात ते म्हणे खाल्लेलं पेरलेलं आम्ही संघ. कारण सगळा कारभार ते झाला, तो बघायचा. किती पैसा आला, काय झालं, कसं झालं, ते ते सगळं सुईल असायचं. एक हॉटेलच बुक असेल त्यांना, ते हॉटेलला माहिती आहे आम्हाला. त्या हॉटेलचं बी आता सगळं बाहेर निघणार आहे. मग आता तराला लागायचं म्हणल्यावर पैसे भरायला आम्ही, आणि तुम्ही काय काय खात होतात, काय काय पित होतात, ते सगळं माहिती आहे. मग तिचं सगळ्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण त्या काढत नाही, झालं गेलं ते. आता जाऊ दे, त्या गंगाला घोडून आलं. आम्ही काय तिघांनी जे काय केलं
ते काय वाईट केलेलं नाही, छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. त्याचा तोटा आला, सांस्कृतिक मंत्रालय भरू शकतं कह्याचे पैसे, तर मग छत्रपतीचे का भरू शकत नाही? सत्ता आणायला छत्रपती लागतो, मोदींना सुद्धा. समुद्रात तेवढं अरबी समुद्रात स्मारक होत नाही, भूमिपूजन करायला जमत, ते लय गोड लागत, ते चटके खायला गोड लागत. आणि आता छत्रपतीचा इतिहास दाखवला तर ते पैसे सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरताय कसे नेमके? मी बघतोच जरा ह्या 10-20 वर्षात कशा भरलेत, कशात अटक करायला लागलात हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला. देवेंद्र फडणवीस इथे नीच पातळीला उतराव फडणवीस तुम्ही इतक्या हेट थू तुमच्या जिंदगीवर. आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा थुकणार आहे, कारण जातवान मराठा तर 100% तुमच्या एकरतेवर आता थुकणार आहे. जातवान मराठा 100%, खानदानी मराठा बी तो आता स्वतःच्या लेकराला आणि जातीला मानणार आहे, तुमच्या पक्षाला आणि त्यांना नाही मानी जात. हे 4-5 बांडगुळ मानते ना, कारण यांना तुमचाच खायचा आहे. आणि हे कशासाठी खायचं हे सगळं माहिती आहे आम्हाला. एक जणांनी व्हॉट्सअपवर टाकलंय, मला नका काढायला लो. दरेकर मी इतक्या नीच पातळीला जाणार पोरग नाही, कधीच जाणार नाही. मीडियाच्या माध्यमातून शब्द आहे मला तुम्हाला, मी कधीच जाणार नाही. मी वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. तुम्ही इथून पुढे तरी माझ्या नादी लागून नका. इथं आम्ही ठरले माणसं 3 वाटून घेतले, आल्याला तोटा 3घांनी वाटून घेतला देईन ती. मग खाजगी तुमचे होते तर मी तुमचे दिले समजा, आणखीन देतो. एकदा तर माझ्या म्हाताऱ्याचा पीक विमा चोरून दिलाय मी तिकडं. म्हाताऱ्याला वाटलं आता माघारी देईन, मग माघारी देईन काय माघारी फाघारी. म्हाताऱ्याला माहिती याच्या हातात पडली की गेली ती, एक तर मोर्चात गेले नाही तर रस्ता रोखत गेली. त्यामुळे म्हातारं बी पैसे माझ्या हाताला लागून देत नव्हतं लय शेतीची, कारण शेतीत मला थोडी होती, अर्धी तर मी घातली होती. त्यामुळं आम्ही तुमचे दिले समजा, महाराजांनी समजा 300 दिले, आणि मग ते एक त्याचे राहिले होते काय जे राहिले होते ती, तर ते म्हणला मी देतो, मग ऐकण्यात येते त्या टायमाला. आता बदलू शकते समजा, कारण काय असतं सरकार त्यांच्याकडून झालेलं, सरकार त्यांच्याकडून झालेलं म्हणतोय मी हो, त्यामुळे ते बदलू शकते. पण त्यावेळेस ते देतो म्हणले, ते ऐकण्यात ये म्हणले आम्ही एकमेकांचा जीव मिळालाय म्हणे आमचा, म्हणजे लग्नाचा नाही, हे असं हाटलावर बसून बसून, कारण ते आयते पैसे येत होते तिथं, खायचं प्यायचं आणि रिटर्न झोपायचं, एवढंच काम होतं. बाकीचे कुठं नाही करायला आम्ही होतो. त्यामुळे ते ठीक आहे म्हणले, आम्ही त्याचे देतो. म्हणलं द्या भाऊ त्याची. मग त्याच जाऊन होते त्यांनी चेक दिले, मग त्यांनी द्यायला पाहिजे का नाही? मग मला गुतायचं काय कारण आहे त्याच्यात, किंवा त्या दुसऱ्या महाराजांना गुतायचं काय कारण आहे त्याच्यात? काहीच नाही ना. बरं तरी ठीक आहे, चला जाऊ दे, तरी द्या, माणुसकी म्हणून द्या सोडून. आपण तिघं एकत्र येऊन ते भरू, हरकत नाही, चल जाऊ दे. आता काय करतो, नाहीच आहे भरायला, मी मग घर देतो लिहून, भरू जाऊ दे. छत्रपतीसाठी घर लिहून द्यायला काय हरकत. दुसऱ्यासाठी मी काय वाईट कार्य केलं नाही, मी काय कुठं काय म्हणते त्याला डाके टाकले नाहीत, वाईट काम समाजाला कलंक लागन डाग लागन असं काही केलं नाही. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे, त्याच्यात मला गुताचं ठरिले फडणवीसनी. शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं, परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे, ही परंपरा आहे, ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले समजा, हरकत नाहीये, काय हरकत नाही, मी जायला तयार आहे, द्यायला तयार. आम्ही तिघं एकत्र येऊन मग कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही, अटक वारंट फाटक वारंट नाही बा, या तारखे करा, 1 वर्ष 2 वर्ष तारखे चालते का नाही? कामचीच लय भारी आहे, बाकीचे भारी नाहीत. बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना, मग आमच्या एकटीची तेवढी लय भारी आहे का? हजारो करोड रुपयाचे आहेत, माडाचे आहेत, माडाचे घर दिले नाहीत म्हणून फसवणुकी, माडावले आले होते मुंबईचे. आणखीन एक सांगत राहील तुम्हाला, ते चाळ कोणची आहे मुंबईला, नाही दुसरी आणखी कामगार पत्रा चाळ, आणखीन काय म्हणते, आणखीन एक मोठी आहे, नाही हो ते लय भारी, गिरणी कामगार, बरोबर, गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते, इथं युनियन आल्या होत्या त्यांच्या संघटना. ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणतात, नाही दिलं. त्यांच्याजवळ काही चेक येतं, काही फसवणूक येत का रे बाबा, ती कस काय आहे ना कोर्टावर? कोर्टाने तर सांगितलं त्यांना हिस्सा द्या, कम नाही दिला. कितीतरी माड आहे तिथं, बिल्डरचं ऐकलं जात. कितीतरी शिवाजीनगरला, पुण्याला, डेक्कनला, काही काही जागा अशा काही काही मंत्र्यांनी हडपिलेल्या आहेत, किती सांगितलं जातंय किती द्या तरी हे देत नाहीत. तिथं कोर्टाचे निकाल आहेत का रे बाबा? तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं, तिथं बी ते कोर्टाचा निकाल आहे, त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे.
त्यात जो सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं याचे खात्रीशीर पैसे. का रे बाबा त्यात नुसतं आमदार आणि मंत्री आहे म्हणून द्यायनात का त्या बँकेचे? तिथं कसं काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय? आमची कोणची मोठी केस आहे लगी 302 असतात ठीक आहे हो, लय दिवसाचा फरार आरोपी होता गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे बुवा, छत्रपतीचा इतिहास दाखवला हा त्याच्यात. आणि बरं मग कोर्टाने असं सांगायला काय हरकत आहे, चला वॉरंट फरार नाही, चला 1-2 वर्ष केस चालली, आता तुम्ही तिघावर टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात हे भरा. ठीक आहे, एक पटण्यासारखं आहे, भरायचं नसून आम्ही आमची झक मारू भरू काही बी करून. का करता मग आता? पोते उचलो आम्ही आमच्या हमाल्या करू भरू का डायरेक्ट वॉरंट आणि द्या मध्ये टाकून? ही कोणती धमकी आहे रे? टाक बरं मध्ये कसा टाकतो ती बघतो मी.